दुसऱ्या बाजूला वैभव हे बॅटर आपल्याला पाहायला मिळते 6 चेंडूंसाठी बेस्ट वर्सेस बेस्ट. वैभव आणि उमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज योगेश ज्याने आज संपूर्ण दिवसामध्ये हंगाम गाजवलाय. पहिलाच बॉल हवे बॅटची वरची काढा चेंडू चाललाय डी झोन मध्ये गोशांकी क्षेत्रात. किंवा एकच धाव त्याच्यावरती प्राप्त होईल. चांगला स्ट्रोक चांगला फटका एक्झिक्यूट केला. यावेळेस किती धावेंसाठी जाईल हा निघून? एका धावेसाठी गेलाय. नशिबाची साथ कुठेतरी जंगमवाडी संघाकडून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला परंतु गोशांकी क्षेत्रात चेंडू अकडू प्रकारची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. बाउन्सरचा प्रयत्न होता. यावेळेस टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी घेणारा हा चेंडू वाईट +1 म्हणजेच मोफतच्या अगदी 2 धावा देऊन चाललाय. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळायचा होता. यावेळेस पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न पुढे आला होता. स्टेप आउट झाला होता परंतु बॅटच्या अगदी वरून चेंडू निघून जात असताना सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कोणतीही धाव न देता निर्धाव. सुरेख गोलंदाजी अप्रतिम. यावेळी चांगला फटका एक्झिक्यूट केला. एलिव्हेशन जास्त चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पाठमोरा करतोय वरती पाहतोय. ओहो अगदी ऐन मोक्याच्या वेळेला खाली पडलाय. चेंडू हाताला स्पर्श झाला आणि त्यानंतर मात्र पाय घसरले संपूर्णपणे. क्षेत्ररक्षक जमिनीवरती पडला. चेंडू तिथल्या तिथे मात्र गिरक्या खात असताना जमिनीवरतीच थांबलाय. तोपर्यंत धावा काढल्या गेल्या 2. 6 धावा धावपालिकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. हा देखील चांगला चेंडू खेळून काढलाय. आपण पाहतोय 20 सेप मध्ये हा चेंडूला खेळलाय. तेजस आहे त्या ठिकाणी. त्यांना दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता परंतु दुसरी धाव घेता येणार नाहीये. फेकी योग्य दिशेला योग्य वेळेवरती झालीये. 7 धावा धावपालिकावरती. उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक. पहिली इनिंगला होईल समाप्ती. फायनलचा हा चित्त थरारक मेगा फायनलचा महासामना. महाविजेता कोणता संघ होईल हे देखील पाहणं रंजक असेल. पुढे येऊन सरसवायचा होता चेंडू हवेमध्ये. शेवटच्या चेंडूवरती पकडलाय झेल आणि संपवलाय उमेशचा खेळ. म्हणजेच 7 धावा धावपालिकावरती जोडल्या गेल्या आणि 8 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 6 चेंडूमध्ये जंगमवाडीला मिळवायचे आहेत 8. चला लगेच मैदानाच्या बाहेर या आपण. वैभव आणि उमेश लगेच आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. जंगमवाडी संघ चला या मैदानाच्या बाहेर आणि आपले बॅटर पाठवा. श्री गणेश इलेव्हन तामिनी संघ आपला एक मॅन ऑफ द मॅच बाकी तर आपण घेऊन जातो. मच्छिंद्र आपण आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं आहे. आपला एक मॅन ऑफ द मॅच बाकी आहे कारण आपल्या मेहनतीचं आपण घ्यायला हवं. जी आपली मेहनत राहिली होती संपूर्ण सामन्यामध्ये. चांगली फलंदाजी राहिली होती. चांगली गोलंदाजी राहिली होती आणि मॅन ऑफ द मॅचच्या किताबापर्यंत पोहोचला गेला होता. तर तो मॅन ऑफ द मॅचचा किताब बाकी होता. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. आदरणीय प्रवीणदादा शिंदे आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र द्यायचा आहे. त्याला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बॉलर कृष्णा ज्यांनी मात्र मागील मॅच याच परिस्थितीमध्ये रोखली होती.
6 चेंडू 6 धावांची मॅच डिफेंड केली होती. आता 6 मध्ये 8 डिफेंड करायचे आहेत. कृष्णासाठी पॉसिबल आहे, परंतु समोर योगेश आहे. इम्पॉसिबलला मात्र इथं पॉसिबल करावं लागेल. 9 सेकंड एंडला फलंदाज सागर. कृष्णा क्रिकेटवरचं प्रेम दाखवत असताना हॉस्पिटल मधून सरळ मैदानावरती आल्यानंतर काय गोलंदाजी राहिली आहे. पहिलाच चेंडू, दिशा थोडीशी खराब आहे. एसीटीचा वाईट बॉल, वाईटनी सुरुवात होतीये म्हणजे थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. इथे मात्र 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. एक मोठा फटका चित्र बदलेल. येणारा एक चेंडू दबाव वाढवेल. महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण खेळी करावी लागेल. हो लाजवाब, चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर उसळी न घेता यष्ट्यांच्या बरोबरीने चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. पाण्यामध्ये पडल्यानंतर चेंडू उसळी अजिबात घेत नाहीये. मेगा फायनलचा हा सामना. खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. ओहो, झेल पर्यंत पोहोचला गेला होता, परंतु पाय कुठेतरी घसरत होते. चेंडूकडे पाहू का पायाकडे पाहू, याच्या नादामध्ये मात्र झेल ड्रॉप झाला आणि तोपर्यंत 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. 3 धावा धावफलकावरती. 4 मध्ये 5 बनवायचे आहेत. कशा पद्धतीने ही मॅच फिनिश होईल, शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल की एका चेंडूने फिनिश होईल. ओहो, फुलटॉस होता. बॅट सुटली आहे, काळजी घ्यायची आहे. चांगली गोलंदाजी, अगदी सटीक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. पायांचा वेध घेत असताना बॅट कुठेतरी योगेशच्या हातामधून सुटली. ही चांगली गोष्ट आहे. बॅट सुटल्यानंतर मात्र बॅटला सन्मान देत असताना बॅटच्या पाया पडते. त्यानंतर मात्र बॅटला चुंबन देऊन पुन्हा एकदा आपल्या कॉपिंग क्रीजवरती. बॅटला कुठे इजा झाली आहे की नाही झाली हे देखील पाहतोय, कारण की आपली फेवरेट बॅट असते. सेट झाला या बॅट बरोबर. आडव्या बॅटने खिसलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नसेल, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन टप्पा खातोय. दुसऱ्या धावेसाठी योगेशनी मात्र जागा सोडलीये. फेकी योग्य दिशेवरती झाली, परंतु योग्य वेळेवरती झाली नाहीये. चांगलं रोखलंय. ही खरी आटातटीची मॅच आहे. ही खरी चुरशीची लढत आहे. ही खरी चित्त थरारक लढत आपल्याला पाहायला मिळते. एक तेरी तो दुसरी मेरी. एकदा गोलंदाज तर एकदा फलंदाज, एकदा फलंदाज तर एकदा गोलंदाज. कोण कोणावरती भारी पडतंय. 4 चेंडू झाले, 2 मध्ये 3 बनवायचे आहेत. 6 चेंडू 8 ची मॅच कुठे येऊन कुठे फसलीये. कुठल्या बाजूनी मॅच सुटेल, कोणाला सुटेल हे कोड, सर्वांना प्रश्न पडलाय. दादा संघ महाविजेता कोण असेल या महाराज चषक 2024च्या पहिल्या पर्वामध्ये. कोण आपल्या नावाची छाप सोडेल. उडवलाय. मॅच होते फिनिश. षटकाराने संपवलाय सामना. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत महाराज चषक 2024चा दादा संघ महाविजेता राहिलाय. जंगमवाडी 11 संघ ला जवाब खेळ राहिला. संपूर्ण दिवसामध्ये जंगमवाडी संघाचा आणि खास करून योगेशचा खेळला जवाब राहिलाय. खरं तर आज संपूर्ण वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशननी या महाराज चषक या स्पर्धेला जितकं सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो. आणि आलेल्या प्रत्येक संघाने जी भागीदारी दाखवली, प्रत्येक संघाने नोंद दाखवली, त्या प्रत्येक संघाचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. प्रत्येक खेळाडूंनी प्रतिसाद दिला, सहकार्य केलं, त्या प्रत्येक खेळाडूचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. या ठिकाणी प्रत्येक आलेल्या मान्यवरांचं, प्रत्येक ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, स्पॉन्सर केलं, त्या प्रत्येक स्पॉन्सरचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. तुमचा सर्वांचा प्रतिसाद नेहमी आमच्या पाठीमागे असाच राहील अशी तुमच्याकडून अपेक्षा आम्ही बाळगतो. आज अगदी देखणं आणि पाहण्याजोगं, लक्षात राहण्याजोगं, आठवणीत राहण्याजोगं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर राहुलदादा डीजे आणि अजयदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली भरवली गेलेली ही स्पर्धा नामवंत समालोचक प्रवीण वंडुस्कर महाराज यांच्या नावाने खेळवलेली स्पर्धा आज या ठिकाणी कुठेतरी यशस्वी संपन्न होत चालली आहे. आता मात्र आलेल्या मुख्य मान्यवरांचं, पाहुण्यांचा आदर सत्कार, मान सन्मान केला जाईल. त्यानंतर मात्र बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला आपण पूर्णविराम देणार आहोत. तोपर्यंत
मी विनंती करतोय विजयी संघ आणि क्रिकेट रसिक आपण व्यासपीठाच्या जवळ यायचं आहे.